चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, सुप्रभात सर्वांना. सुप्रभात. बघा 6 वाजले आणि उजेड काय आहे, बाप रे बाप. आणि मस्त खाली भजन चालू आहे, अखंड धुनी मागच्या कितीतरी दिवसापासून. काल रात्रभर आता सुद्धा चालू आहे. किती मस्त आहे का. श्रीराम. चला खाली जाऊन दाखवतो मला की धुनी कशी चालू आहे. याला म्हणतात अखंड धुनी. अशी अखंड धुनी चालू आहे. किती सुंदर अतिशय सुंदर, खूप मस्त लिहिली आहे मैंने. मैं उधर ही घुसा था लेने के लिए. खूप सुंदर आणि अखंड चालू आहे. बहुत दिन हो गया है बहुत दिन से अखंड धुनी. बरोबर दोन तासाच्या धुनीवर कोण ना कोण बदलीवर येत असतं. आणि आपल्याला आज चला असा तट मार्ग आहे, अतिशय सुंदर नर्मदा मैयाचा तट. आणि इथं काल भंडारा होता बघा, रोज 24 तास भंडारा आहे. वा. चला मंडळी, आज तटावर आहोत आणि आज आपली परीक्षा आहे बरं का. का परीक्षा आहे आज आपल्याला? ह्या मार्गातून नर्मदा मैयाच्या अशा तटातून आपल्याला चालायचं आहे 40 किलोमीटर. बाप रे बाप. कसं होईल मला माहिती नाही, पण होईल. हा, आज बी 40-45 आहे. त्याचं कारण हेच आहे का आश्रम आणि आश्रय, भोजन हे सर्व त्याच रेंजला आहेत. 20 किलोमीटरला डायरेक्ट, पण 40 किलोमीटरला. उद्या तर डेंजर आहे. उद्या कल का किलोमीटर बताओ लोगों को. कल को लमसम हो गया 37-38. कल चलेंगे. हाँ 60 उद्या आम्हाला 60 किलोमीटर 55 ते 60 किलोमीटरलाच आश्रम आहे. दुपारचं काहीच नाही आहे. 60 किलोमीटर आणि मार्ग असाच. चला बघूया नर्मदा मैयाच्या कृपेने हा असा सुद्धा मार्ग पार होऊन जाईल आपल्याला. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. हे कोण आहे? चांद हे अभी तक. हां अजून चांदू बाबा आहे. सूर्य भगवान ने आला. चला नर्मदे हर. वा. चला मंडळी, वा किती सुंदर, अतिसुंदर असा हा तट मार्ग आणि नर्मदा मैयाचा हा बालस्वरूप कन्या. आणि अशा मार्गाने आपल्याला जायचं आहे. मला आता टेन्शन आले कसं पूर्ण होईल, पण होईल पूर्ण, गॅरंटी याची. तर मंडळी, काहीतरी सांगायचं होतं, विसरलो तुम्हाला मी. काय सांगायचं होतं. हा देख. अरे बापरे वा, नहर आहे ना यहाँ से. अरे नर्मदा मैया अशी सुद्धा वाहते. चला नर्मदे हर. किती लहान स्वरूप आहे मैयाचं इथं बघा. पण खरं सांगू मंडळी, मग अशी जे सांगायचं होतं ना, ते विसरलेलं, ते आठवलं का आत्ता आम्हाला वाटते का आत्ता आम्ही अमरकंटकसाठी प्रवास करतो खऱ्या अर्थाने. का अमरकंटकला चाललो, अमरकंटकला पोचूया. आज पोचेल, उद्या पोचेल. एक एक दिवस कमी होत चालले अमरकंटकसाठी. म्हणजे आता आमच्या टार्गेटवर पोचायचा प्रयत्न आम्ही करतोय. जी तारीख ठरवले का आपण अमरकंटकला पोचू, अशा तारखेला अमरकंटकला पोचायचा प्रयत्न करतोय आम्ही. म्हणजे आता खऱ्या अर्थाने आपला अमरकंटकचा प्रवास सुरू झालेला आहे. वा. क्या मैया, कितना छोटा स्वरूप है. बोलो. चला. हा मंडळी, सुरुवातच झाली आणि रस्ता संपला. आज आपल्याला रस्ता बनवत जायचा आहे बरं का. महाराज गेलेत पुढं, आपण त्यांच्या मागे जाऊया.
क्या है? अच्छे बापरे, अरे बापरे, स्पीड ब्रेकर, चलो स्पीड ब्रेकर, उतरो स्पीड ब्रेकर. हा चला, बऱ्याच दिवसांनी गव्हाची शेती बघायला भेटली. मंडळी, अरे वा, खरंच बोलतात ना, हा मार्ग अवघडच आहे. काय सुरुवातीलाच अनुभव येत आहे. ज्या पगदंड्या आहेत ना, पगदंड्या त्यासुद्धा वाकड्या म्हणजे पाय खाली जातोय अशा पगदंड्या आहेत, खतरनाक एकदम. मध्ये हार आगे दूधी संगम है, वहाँ पे बाल बुक पालेंगे. वो आगे वाला जो आश्रम था ना, कल जो नहीं जा पाए अपन, 5 किलोमीटर, वहाँ पे बाल बुक ले लेंगे. इधर कौन सा गाय भैंस घुस रही है इधर. वाह, अतिशय सुंदर नजारा. काय वाटतंय महाराज, नर्मदा म्हणजे अशी चालली आणि ही झाडं, या साईडची झाडं एकदम प्रॉपर उभी आहेत अशी, आणि त्यांच्यामधून नर्मदा मैया चालले. खूप खूप सुंदर. अब लग रहा है जंगल में प्रवेश हो गया. हाँ तो जंगल में प्रवेश ही हो गया आपने. बंजरों में घूम रहे थे. वो देखो सिद्धा मजी, देखो कैसे चल रहे. जंगल लग रहा है सामने. आज आमचा, नदी भी आ रही है, देखो सामने नदी भी मिल रही है. आज हमारे लीडर है सुधा मजी. हाँ, लीडर तो समझ चल रहे हैं. हाँ आगे चल रहे. आज हम पीछे हो गए. आज हम पीछे हो गए. काय चालणार अशा दगडातून. नदी मिल रही, नदी. एक और नदी. नौकी की नदी से एक नदी और. ये कुठली, यही है शायद से दूधी संगम जो बोलते हैं. पीछे भी गई है. और थोड़ी बड़ी है. इथून एक छोटीशी नदी आलेली आहे, कुठली महाराज. ती नर्मदा मैयाला येऊन जॉईन करते. मला वाटतं हिलाच म्हणतात दूधी संगम. जल कम है इसका. जल कमी, जल कमी मतलब अभी वो नर्मदा मैया कौन है अभी, बाल स्वरूप. बाल तो ये भी तो बाल स्वरूप मैया से मिलने आई रहेगी, दोस्त रहेगी, मैया की फ्रेंड रहेगी बचपन वाली. चला नर्मदे हर पार करूया पहिले. कशी भिंत एकदम झाडांची. आणि आपला सूर्यनारायण भगवान अजून येत नाही, इथंच आहे पण अजून वर नाही आला. चला नर्मदे हर. सूर्यनारायण भगवान आरूढ झालेले आहेत आणि आपल्याला आजच्या 73व्या दिवसाला शुभेच्छा देण्याकरता आलेले आहेत. तर सूर्यनारायण भगवान आज आपल्याला लेट दिसले. याचं कारण होतं हा जंगल. ह्या जंगलातून आपल्याला तो कधीच उगवला आहे, पण ह्या जंगलामुळे आपल्याला दिसला नाही आणि आत्ता आले तर किती सुंदर दिसते बघा, खरंच खूप सुंदर. चला मंडळी, जरा विश्रांतीसाठी थांबलेलो, जरा निघूयात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. एक छोटासा ग्राम रस्ता, अतिशय सुंदर. आजोबा आपल्या दोन्ही नातींना घेऊन शेकत आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर श्री विठ्ठल. मंडळी, हा छोटासा रोड पण कसल्या जंगलात काढलेला आहे हा रोड. बापरे, एकदम एकदम विरान जंगल आहे, विरान. कोणच नाही, घर नाही, काय नाही, काय नाही. नर्मदे हर. चला
त्याला श्री विठ्ठल नर्मदे हर अतिशय अतिशय सुंदर आणि एक रेशी गाव म्हणजे या रोडच्या बाजूलाच गाव सगळे म्हणजे हा रोड आहे. याच्या लेफ्ट साईडला एक घराची रांग, याच्या राईट साईडला एक घराची रांग. काय रे हा धुक्यांची लाईन ते दिसत नाही कॅमेरामध्ये दाखवली असते मी. कव्वा डोंगरी नर्मदे हर सुंदर सुंदर अतिशय सुंदर नर्मदे हर. मुली लंगडी खेळतात बघा. नर्मदे हर. मॅगीचं झाड बघा मंडळी. मॅगी या मॅगी खायला या. अमरवेल म्हणतो त्याला. हा श्री विठ्ठल नर्मदे हर. वा आता शुलपाणीचं जंगल आठवलं आपल्याला. एकदम एकदम डिक्टो शुलपाणी जंगल असं वाटतं. एकदम शुलपाणीमध्ये. म्हणजे तो काल एक बाबा बोलले का इथून पुढचा प्रवास म्हणजे शुलपाणीत समजा दुसरी. वा खरंच शुलपाणीत आहे दुसरी ही. आणि शुलपाणीमध्ये चालल्यासारखंच वाटतं आम्हाला इथं. आणि आपल्याला अजून एक आज मस्त आपल्या तुकोबारायांची दिंडी निघाली का आपल्या. एक 4-5 दिवस झाले. आज 4 दिवस झाले. आणि आज आपल्या दिंडीतून फोन आला सर्वांचा व्हिडिओ कॉल. आज सर्वांची दर्शनं झाली. आज आपली सगळी मंडळी नवी मुंबईतली तुकोबारायांच्या वारी करता निघालेली आहेत. 4 दिवसापासून चालत आहेत ते लोक. पण आनंद आला त्यांच्याशी बोलायला. काका, दीपक महाराज, मेघाताई, आणखीन वैशालीताई, कामिनीताई, भरपूर. आता कोणाची नावं घेऊ ना कोणाची नाही. सगळीच मंडळी होती. काकी होती आमच्या, धनंजयची आई होती. भरपूर लोक चालत होती. सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. आनंद आला. पण आता मी चढतोय ना मला दुःख होतं आहे. माझा श्वास नर्मदे हर. शिवट्टल नर्मदे हर. दमलो बाबा. हाँ क्यों बाबा जी कैसा लगा? सुलपानी खाड़ी याद आ गई. क्या याद आ गई? सुलपानी झाडी याद आ गई ना. एकदम खरंच मंडळी असं वाटतं आपण शुलपाणीत चढतोय. एकदम सेम टू सेम शुलपाणीची आपल्याला एकदम टेस्ट लागलेली आहे. चला तर मगाशी नावं घेण्यामध्ये एक नाव राहिलं महाराज. आपली दिंडी मालक चालक दत्तात्रय बाबा. अरे वा. दत्ता बाबा, त्यांचे सुपुत्र संतोष महाराज आणि देवानंद हे सर्व मिळून त्यांचं सहकुटुंब सहपरिवार नवी मुंबईतले सर्व वारकरी मंडळी, सर्व सहकार्यकर्ता, दानदाता यांच्या कृपा आशीर्वादाने ही आपली दिंडी चालत असते. तर चला सर्वांना माझ्याकडून तुकाराम बीजेच्या आताच हार्दिक शुभेच्छा. आताच का देतोय काय माहिती. मला नंतर नेटवर्क असेल नसेल तेव्हा मी तर देईनच, प्रयत्न करीन. त्या दिवशी मी तर आमचं तर नामस्मरण असणारच आहे तुकोबारायांच्याबद्दल. पण आता सर्वांना पुन्हा एकदा चालणाऱ्यांना शुभेच्छा. व्यवस्थित जा, तुकोबारायांचा सोहळा करा आणि सोहळा करून सुखरूप या आणि संकादिक महाराजांच्या सप्त्याला हजेरी लावा. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. अगदी शांत दांत आम्ही तिघच या जंगलामध्ये. थर्ड शुलपाणी थर्ड का म्हटलो, जाताना एक येताना एक आणि ही एक शुलपाणी मानू यायला आपण बरं का. आपण तिथून निघालो आज. तिथून सुरुवातीला आपल्या तट निघाला आणि ते 2 किलोमीटर 3 किलोमीटर चाललो त्या तटावरून 2 किलोमीटर. आणि जी डोंगर लागला आपल्याला बापरे. थोडा मयापासून या डोंगराने आपल्याला बाजू केलं. पण भयंकर डोंगर. पुन्हा जाऊन तिथंच मिळतं मैयालाच. पण या डोंगराने चालावं लागलं आपल्याला. आणि सेम एकदम नर्मदा मैयाचं असं वाटलं का हे शुलपाणी चालतो आहे आपण. खूप सुंदरता आहे इकडली. पण आजची व्हिडिओ आपली मोठी होणार मला गॅरंटी आहे. असं तट आला असं जंगल आला का आपली व्हिडिओ मोठी होते. असू द्या. चला 2 पार्ट मी टाकू त्याच्यात काय. तेव्हा तो खाली नर्मदा मैयाच आहे आपल्याला. पण इथून तुम्हाला दिसणार नाही. प्रयत्न करू शकत नाही दिसणार मला दिसे डोळ्याने. प्रयत्न करतो एकदा खाली. ठीक आहे. खाली नर्मदा मैयाच आहे. पण हा डोंगर आपल्याला चढणं भाग होतं.
चला मंडळी, बेलगडा आलेला आहे. बेलगड्याला आपला स्टॉप होणार आहे चाय पाण्याचा. बेलगड्याला थांबूयात. श्री विठ्ठल नर्मदे हर. सो गए थे 10 बजे. नर्मदे हर. होली का टीका हमने आज पहली बार लगाया है. मुझे दिन लगाया हमको. नर्मदे हर. हाँ, ये बाबा आ गए, हमारे पीछे थे. और एक बाबा है, होली का टीका. वो बाबा जी को पण लगा दो होती. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, बऱ्याच दिवसांनी आज पुन्हा एकदा आपल्याला महादेवाचं दर्शन झालेलं आहे. आणि पाठीमागे नर्मदा मैयाचाच फोटो आहे. अति सुंदर. मिठू, ए मिठू. ए मिठू. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आज जाता जाता आणखीन एक मस्त आश्रम लागलेला आहे, ज्याचा वर्णन नर्मदा पुराणमध्ये आहे. मौणी बाबाचा आश्रम आहे. जाऊया आतमध्ये दर्शनाला. चला. हे नर्मदा पुराणमध्ये ह्या तीर्थक्षेत्राचं वर्णन आहे. अतिशय सुंदर हा तीर्थक्षेत्र आहे. क्या बात आहे. महादेवाचं मंदिर आणि इथंच अशा या कुटिया बनवलेल्या आहेत छोट्या छोट्या, जिथं नर्मदा परिक्रमावासी राहू शकतात. चला आज जाऊया. या पिंडीवर जो नाग आहे बघा, अरे तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीवा, उद्धरावे जन जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. हर हर महादेव.